बॉल बॅटची लीडिंग एज लॉंग स्टॉप मधून आता बॉल पुन्हा निसटला क्षेत्ररक्षकाला चकवून, पण आउटफील्ड थोडी तिथे मागे स्लो आहे. अजित बॉलच्या खाली त्यांना पाहायला मिळतील. चांगली फील्ड बॉलची फेकही झाली आणि तदवर तिथे फलंदाजांनी पुढचा बॉल चेंडू चांगला, त्याच्याहून चांगला फटका ऑन साइडला मिड विकेट आणि लॉंग ऑनच्या मधोमध षटकार. अमित 6 चेंडू 35 ची गरज. पहिला बॉल बॅकफुटला येऊन फटका सजवला. डीप मध्ये प्रोटेक्शन नाहीये. बॉल गरंगत सीमारेखेच्या बाहेर गेला. 4 धावेसाठीचा स्ट्रोक आपण हा बघितला. चौकार आला. चौकार आला आणि आता विचार जर आपण केला तर 5 चेंडू 31 ची गरज आहे. इथून 5 बॉल मध्ये 5 जरी षटकार येतात तरी सुद्धा टीम 1/11 विजयी होईल, कारण की कंपल्सरी चेसिंग आहे. आता मोठा धमाका. अमित पांडे वरती हल्ला, लांबच लांब लॉंग ऑनच्या वरून षटकार. डीजे मॅच राजपूर 11 विभागचे कॅपिटल. दोन्ही संघ पण तयारीत राहा. हा ही चांगला फटका. देखणा दर्जेदार व्यासपीठाला मानवंदना षटकार. एक बॉल स्ट्राइकला राहुल. या स्पर्धेचं दुसरं अर्धशतक बघायला मिळेल का? बॅक टू बॅकचा तिसरा धमाका षटकार. येस डीजे पण हा फटका फसलाय. ज्या वेळेला 4 धावा मिळतील आणि वैयक्तिक अर्धशतक बॅट वरती करायचे बॅट्समन राहुल. या स्पर्धेचं वैयक्तिक अर्धशतक आणि या स्पर्धेचं दुसरं अर्धशतक. एक चेंडू 9 धावेची गरज. एक बॉल 9 आणि तदनंतर या किती धावा असतील? एक धाव मिळाली, दुसरी ही धाव मिळाली आणि जवळजवळ 7 धावा